हॅलो गाईज, मी मेकअप आर्टिस्ट मेहर बागल. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी सेल्फ मेकअपचा क्लास घेऊन आलेली आहे. तो पण बिपाशाचा लुक मी क्रिएट करणार आहे. सो ज्या पद्धतीत बिपाशाचा लुक असायचा, जसे की ब्राऊन आईज अँड गोल्ड शिवर वगैरे, त्यानंतर लायनर, कॅट आय लायनर टाईपमध्ये लायनर लावायच्या त्या. सो आणि लिप्सचा जो कलर असायचा त्यांचा तो असायचा ब्राऊनमध्ये असायचा, लाईट आणि ग्लॉसी लिप्स असायचे. सो मी तसा लुक तुमच्यासाठी क्रिएट करणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट मी डिटॅनचे वेट वाईप्स वापरत आहे, डॉक्टर रशीलचे. बघा, मेकअप करताना आपल्याला फर्स्ट CTM महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी मी यूज करणार आहे या ज्या वेट वाईप्स आहेत त्या मी यूज करणार आहे फेस क्लिनिंगसाठी. ओके, सो क्लिनिंग करून घ्यायचे आहे. फर्स्ट मी लिपस्टिक वगैरे क्लिअर करून घेत आहे. रब करायचं नाही आहे, जास्त हार्शली प्रेस करायचं नाही आहे. जर तुम्ही तसं प्रेस करून जर क्लीन करत आहात फेस, तर त्यामुळे तुम्हाला रेडनेस येऊ शकतो किंवा जळजळ होऊ शकते. सो त्यामुळे एकदम हलक्या हाताने क्लिनिंग करून घ्यायची आहे, जसे की मी करत आहे. ओके ओके, टाळा. माय फेस इज क्लीन. सो नेक्स्ट इज मी यूज करणार आहे रोज वॉटर ॲज अ टोनर. डाबर गुलाबरीचं मी रोज वॉटर यूज करत आहे ॲज अ टोनर. ओके, जर तुमच्या बजेटमध्ये जर छान टोनर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, पण ॲज अ टोनर डाबर गुलाबरी सुद्धा खूप बेस्ट आहे. सो तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता. ओके, सो ड्राय करण्यासाठी हा माझ्याकडे फॅन आहे, तो फॅन तुम्ही यूज करू शकता लाईक दिस. ओके, आपल्याला यूज करायचं असतं नेक्स्ट म्हणजे मॉइश्चरायझर. सो मी मॉइश्चरायझर यूज करणार आहे बायोडर्मा. ओके, सो माझी स्किन ऑइली आहे, बट मी बायोडर्माचा यूज करणार आहे. हे क्रीम प्रॉडक्ट आहे, पण मी यूज करणार आहे. त्याची क्वांटिटी मी खूप कमी घेतलेली, बघू शकता तुम्ही क्वांटिटी किती कमी आहे. ओके, सो जर ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस्ड प्रॉडक्ट यूज करायचे असतात, पण मी क्रीम बेस्ड प्रॉडक्ट यूज केलेला आहे, तरी सुद्धा माझा मेकअप निघत नाही. तो कसा, जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला माझी 1 मिनिट फर्स्ट मी अप्लाय करून घेते. अशा पद्धतीत तुम्हाला स्प्रेड करून लावायचं आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल मेकअप खूप छान पद्धतीत, तर तुम्ही माझी बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप अँड हेअरची बॅच जॉईन करू शकता, जी स्टार्ट होणार आहे ऑगस्टमध्ये. लोकेशन माझं आहे देहू, पुणे. सो तुम्ही जर जवळपास कुठे असाल किंवा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. फॉरएव्हर 52चं पोर प्रायमर. सो मी पोर प्रायमर यूज करत आहे. जिथे पोर्स आहेत तिथे आपल्याला अप्लाय करायचे लाईक करेक्टिंग. जे की आपले डार्क स्पॉट्स आहेत, पिंपलचे मार्क आहेत, ते आपण करेक्ट करणार आहोत, जेणेकरून आपले ते हाईट होतील. ओके, सो मी घेतला आहे त्याच्यासाठी कन्सिलर. टू फेसचं घेतलेलं आहे. जर तुमचं बजेट टू फेसचं नसेल तर तुम्ही इट्स नाईट म्हणून ब्रँड आहे, त्याचं सुद्धा यूज करू शकता. ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. किंवा जर तुम्हाला करेक्टर पाहिजे असेल तर ओरिएंटल शेड मिळतो मेकअप स्टुडिओचा, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. खूप करेक्शन झालं आहे. त्यानंतर मी त्याला स्किन टोनच्या नुसार करेक्ट करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण यूज करणार आहोत नार्सचं फाउंडेशन यूज करणार आहे आणि शेड आहे 75. ओके, कॉन्टूर बघा कशी आणि त्यानंतर कन्सिलर ब्लेंड करून घेणार आहे या पद्धतीने. ब्लश अप्लाय करताना फर्स्ट ह्या साईडून अप्लाय करायचं, डायरेक्टली इकडे अप्लाय करायचं नाही. जे प्रेशर आहे ते एकदम लाईट ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा बेस जो आहे तो निघणार नाही.
ओके, त्यानंतर काय करणार आहोत आपण, जो मेकअप केलेला आहे त्याला आपण सेट करणार आहोत. पुन्हा एकदा मी ब्लेंडर फिरवून घेते. तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. मी रिकोड यूज करून दाखवते तुम्हाला. रिकोडने सुद्धा छान दिसते. सो फर्स्ट मी अंडर आय आहेत आणि तिथे पावडरने लॉक करून घेत आहे. बघा, तुम्ही किती महागडं फाउंडेशन वापरा, जर तुम्ही पावडरने लॉक नाही करत मेकअप तर तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग राहणार नाही किंवा स्वेट प्रूफ होणार नाही. सो मस्ट आहे पावडर लॉकिंग. यूज करत आहे मेकअप फिक्सर अल्टिमेट प्रो फेसेस कॅनडा. अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा तुम्ही बजेट फ्रेंडली आहे, खरेदी करू शकता हा तुम्ही. ओके, सो मी हा यूज करत आहे. अंतर आपल्या फेसपासून डायरेक्ट जवळ नाही घ्यायचा, लांबून मारायचा. जर तुम्ही जवळून मारला तर त्याचे पॅच दिसतात. सो स्प्रे फॉर्ममध्ये डायरेक्टली आपल्या फेसवरती आला पाहिजे. सो इतकं अंतर असलं पाहिजे आपलं. क्वांटिटीमध्ये आणि ब्लेंड करायचे. पर्सनल यूजसाठी जर पॅलेट जर हवे असतील तर स्विस ब्युटीचे छोटे छोटे, परत फेस कॅनडाचे वगैरे छोटे छोटे मिळतात किंवा रेव्होल्यूशनचे पण मिळतात, ते घेऊ शकता तुम्ही. एकदम अफोर्डेबल आहेत आणि पिगमेंटेड पण आहेत. पर्सनल यूज, फॉर पर्सनल यूज ओनली. लाईट ब्राऊन मी यूज केलेला आहे. आता थोडंसं मी डार्क ब्राऊन यूज करते. आउटर कॉर्नरवरती प्लेसमेंट करत आहे. लाईट शेड यूज करणार आहे. लाईट, एकदम लाईट. ठीक आहे, आय शेड झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे लायनर. सो मी यूज करणार आहे फेसेस कॅनडाचं लिक्विड लायनर यूज करत आहे मी. सो बघा, पर्सनली मला काजळ आवडत नाही, पण मी या लुकसाठी काजळ यूज करत आहे. मला फक्त लायनर, लिपस्टिक, हलकासा एवढंच आवडतं. डेली लाईफमध्ये मी एवढा मेकअप नाही करत. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एवढा मेकअप करते. बट डेली लाईफमध्ये मी फक्त लिप टिंट, लिपस्टिक पण नाही, लिप टिंट यूज करते आणि ब्लश हलकासा आणि लायनर. लायनर पण नाही, मस्काराच यूज करते फक्त. लायनर तर बाहेर जायचं असेल, कुठे जायचं असेल तर. ओके, सो हिअर इज द फायनल लुक. आणि मेकअप कसा वाटला ते कमेंट डाऊन करायला विसरू नका. आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे @मेकअपआर्टिस्ट मयूर बागल1. सो त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. आणि माझं सुद्धा यूट्यूबचा नवीन अकाउंट आहे. सो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझे मेकअप पाहायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. सो हिअर इज द फायनल लुक. आणि मेकअप तुम्ही बघू शकता किती फ्लॉलेस, ग्लॉसी दिसत आहे. आय शेडोसुद्धा बघू शकता किती सेटल केलेले आहेत. तुम्ही कोणत्याही आउटफिटवरती ही आय शेडो करू शकता. ब्राऊन आय शेडो, ब्राऊन अँड गोल्डन.